संगमनेर शहरामधील अकोले रोडवरील बीएड कॉलेज परिसरामध्ये रस्त्यालगतच भाजीपाला विक्री करणाऱ्या विक्रेत्यांवर संगमनेर नगरपालिका प्रशासनानं अतिक्रमण काढण्याची कारवाई केल्यामुळे मोठा गोंधळ निर्माण झाला होता। या प्रसंगी अतिक्रमण विरोधी पथकाने भाजीपाला विक्रेत्यांच्या भाजीपाल्याच्या पाट्या ट्रॅक्टरमध्ये टाकण्यास सुरुवात केली। त्यास भाजीपाला विक्रेत्यांनी विरोध केला। त्यामुळे पोलीस प्रशासन व भाजीपाला विक्रेते आणि अतिक्रमण विरोधी पथक यांच्यामध्ये चांगलीच शाब्दिक खडाजंगी झाली। त्यामुळे वातावरण तणावपूर्ण बनलं होतं। संगमनेर शहरातील बीएड कॉलेज जवळील अकोले रोडवरील फुटपाथवर भाजीपाला विक्रीची दुकाने सुरू झाली आहेत। भाजीपाला घेण्यास येणारी ग्राहक रस्त्यामध्येच गाड्या लावून भाजीपाला खरेदी करत असतात। याविषयीची नगरपालिकेकडे तक्रार प्राप्त झाल्यानंतर नगरपालिका प्रशासनानं अतिक्रमण विरोधी पथकासह घटनास्थळी पोहोचले। पथकाने सुरुवातीला विक्रेत्यांना स्वतःहून आपली साहित्य आणि दुकाने हटवण्याविषयीच्या सूचना दिल्या होत्या। काही विक्रेत्यांनी प्रशासनाच्या सूचनेनुसार आपले साहित्य काढून घेतले, मात्र काही विक्रेते जागा सोडण्यास तयार नसल्यामुळे पथकाने कारवाई करत भाजीपाला, पाट्या आणि इतर साहित्य वाहनामध्ये भरण्यास सुरुवात केली। त्यामुळे भाजीपाला विक्रेत्यांनी त्यास विरोध केला। त्यामुळे भाजीपाला विक्रेते, पोलीस कर्मचारी व नगरपालिका अधिकाऱ्यांमध्ये जोरदार शाब्दिक वाद झाला। आम्ही हातावर पोट भरणारे छोटे व्यावसायिक आहोत। आमच्या व्यवसायावरच आमच्या कुटुंबाचा उदरनिर्वाह अवलंबून आहे। पर्याय व्यवस्था समाधानकारक नसताना आम्हाला हटवणं अन्यायकारक आहे, अशी भूमिका विक्रेत्यांनी मांडली। दरम्यान संगमनेर नगरपालिकेच्या वतीनं भाजी विक्रेत्यांसाठी मेडिकेअर हॉस्पिटल समोरील जागा उपलब्ध करून देण्यात आली असून त्या ठिकाणी नगरपालिकेच्या वतीनं शेडची व्यवस्था करण्यात आल्याचं प्रशासनानं सांगितलंय। त्या जागेवरच सर्व विक्रेत्यांनी आपला व्यवसाय स्थलांतरित करून त्या ठिकाणी सुरू करावा असं आवाहन प्रशासनाकडून करण्यात आलं। मात्र भाजी विक्रेत्यांनी ही जागा स्वीकारण्यास नकार दिला। नगरपालिकेने दिलेल्या जागेजवळूनच गटारीचे पाणी वाहते, परिसरामध्ये दुर्गंधी पसरलेली असते, अशा ठिकाणी ग्राहक येत नाहीत। त्यामुळे तेथे व्यवसाय करणं अशक्य आहे। आम्हाला ग्राहकांची वर्दळ असलेली पर्यायी जागा उपलब्ध करून द्यावी किंवा सध्या त्याच ठिकाणी व्यवसाय करण्यास परवानगी द्यावी अशी मागणी विक्रेत्यांनी केली आहे। तर या कारवाईनंतर बीएड कॉलेज परिसरामध्ये काही काळ तणावाचं वातावरण निर्माण झालं होतं। दरम्यान भाजी विक्रेते व नगरपालिका प्रशासन यांच्यामध्ये तोडगा निघतो की हा वाद आणखी चिघळतो, याकडे नागरिकांचं लक्ष लागलं आहे। एसएन मीडियासाठी प्रतिनिधी गोरक्ष नेहे, संगमनेर।